काही पारंपरिक पदार्थ असे असतात ना, की ते अगदी मन तृप्त करून ठेवतात. तर अशीच एक लाटी वडी किंवा लाटी वडी, काही जण याला बाकरवडी सुद्धा म्हणतात. सांगली, सातारा या ठिकाणी भरपूर प्रसिद्ध असणारी पारंपरिक अशी लाटी वडी, जी चवीला मस्त भन्नाट लागते. अगदी तोंडाची चव नसेल, तर ही लाटी वडी नक्कीच खावी. झणझणीत आणि तितकीच चविष्टही असते. बनवण्याची पद्धत सुद्धा सोपी आहे. आतमधलं सारण तर अतिशय सोपं आहे. चला बनवूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि रेग्युलर जो पोह्याचा चमचा असतो ना, तोच इथं मी घेतलाय. म्हणजे सगळा अंदाज अगदी व्यवस्थित तुम्हाला मला सांगता येईल. तर सगळ्यात आधी तर आपल्याला इथे कारळं भाजून घ्यायचंय. पोह्याच्या चमच्याच्या अंदाजानुसार बरोबर 2 चमचे भरून इथे मी कारळं भाजून घेणार आहे. सगळं साहित्य लो फ्लेमवरती भाजायचं म्हणजे आतमध्ये पर्यंत व्यवस्थित भाजलं जातं, खरपूस भाजलं जातं. कारळं भाजत आलं की रंगाला थोडंसं हे हलकं होतं, पांढरट होतं आणि याचबरोबर तडतड उडायला सुद्धा लागतं. अशा वेळेस समजायचं की कारळं इथं भाजून झालंय, एका वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचं. आता कारळ्याबरोबरच 2 चमचे आपल्याला इथे पांढरे तीळ सुद्धा भाजून घ्यायचे किंवा इथे गावरान तीळ असतील तर अतिशय उत्तम. आता थोडेसे अर्धवट हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे. अर्धवट तीळ भाजले गेले की यासोबतच 1 चमचा आपल्याला खसखस सुद्धा भाजून घ्यायची, म्हणजे दोन्हीही साहित्य एक सोबत एकसारखं असं भाजलं जाईल. तर इथे बघा हलकासा रंग इथे तिळाचा आणि खसखसचा चेंज झालाय. तीळ सुद्धा हलकेसे तडतड उडायला लागलेले आहेत. याचाच अर्थ आपलं खसखस आणि तीळ इथं भाजून झालंय. कारळ्यासोबत हे सुद्धा काढून घेऊ. आता रेग्युलर वाटीने बरोबर 1 वाटी भरून सुकं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. आता खोबरं सुद्धा मंद आचेवरती आपल्याला चांगलं कुरकुरीत होईपर्यंत, रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय. तर हे बघा साधारण या रंगावरती आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय. इथे खोबरं भाजून झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी बंद केली. आता वेगळ्या ताटामध्ये हे खोबरं आपल्याला काढून घ्यायचंय. खोबरं इथे मी काढून घेतलं. आता इकडे कारळं, तीळ आणि खसखस सुद्धा चांगले थंड झालेले आहेत. संपूर्णपणे थंड झाले की मगच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं. सगळं साहित्य चांगलं थंड झालेलं आहे याची खात्री करून घ्यायची. आता यासोबतच इतर साहित्य सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचंय. तर 1 चमचा भरून इथे मी जिरं घेतलं. भरपूर यामध्ये लसूण घालायचंय. लसणाचा छान फ्लेवर येतो. जवळ आसपास 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घातल्या. आता घरगुती काळा मसाला किंवा इथे कांदा लसूण मसाला 2 चमचे घालायचा आणि 1 चमचा भरून आपल्याला लाल मिरची पावडर घालायची. थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे चांगलं आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय. आता पूर्वी कसं पाट्या वरवंट्यावरती वाटलं जायचं. पण आता सगळ्यांकडेच पाटा वरवंटा असतो असं नाही. पण इथे आपल्याला पाट्या वरवंट्यावरती जसं वाटलं जातं ना, अगदी त्याच पद्धतीने त्याच कोर्स टेक्स्चरचं ॲटमबर्गने सिस्टम करून दिलेली आहे. तर हा आहे ॲटमबर्गचा झिनोवा मिक्सर ग्राइंडर विथ युनिक कोर्स मोड. आता पूर्वी जसं पाट्या वरवंट्यावरती वाटून हा मसाला बनवला जायचा, अगदी त्याच चवीचा हा मसाला आपल्याला हवा आहे. तरच त्या लाटीवडीला चव येईल आणि तसंच टेक्स्चर सुद्धा येईल. पूर्ण झाकण काढून बघण्यापेक्षा हे छोटंसं लीड काढून पाहायचं. काही साहित्य घालायचं राहिलं असेल तर तुम्ही अगदी सहज हे छोटंसं झाकण काढून घालू शकता. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता मस्त दरदरीत असं हे वाटून झालेलं आहे. तसं पाट्या वरवंट्यावरती वाटलं जातं. अगदी त्याच टेक्स्चरचं आणि त्याच चवीचं हे झालंय. ॲटमबर्गचा हा झिनोवा मिक्सर ग्राइंडर खूप साऱ्या ॲडव्हान्स फीचर्स सहित येतो. जार लॉक सिस्टीम, फॉल्ट इंडिकेशन, स्पीड इंडिकेशन, जार सेन्सिंग टेक्नॉलॉजी असे खूप सारे ॲडव्हान्स फीचर्स यामध्ये आहेत. अगदी हँडल फ्री याचं ऑपरेशन आहे. तुम्हाला अगदी जार धरून बसावं लागत नाही. BLDC मोटर सहित 550 वॉट असणारा, 1800 RPM असणारा स्पीड कंट्रोल हा मिक्सर ग्राइंडर आहे. रेड वाईन आणि ब्लॅक अशा 2 कलरमध्ये हा अवेलेबल आहे. 2+1 इयरची एक्सटेंडेड वॉरंटी आहे. तुम्हाला जर हा घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर इथे खोबरं सुद्धा चांगलं थंड झालेलं आहे. आता हे मस्त कुरकुरीत झालंय. हातानेच थोडंसं चुरून घ्यायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं. आता हे बारीक केलेलं खोबरं सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर इथे लाटी वडीसाठी लागणारा झणझणीत असा मसाला तयार झाला. तर चला आधी असा हा मसाला तयार करून घ्यायचा आणि यानंतरच आपल्याला जी लाटी वडीसाठी लागणारी कणिक आहे ती मळून घ्यायची आहे. तर यासाठी आपल्याला 1 वाटी बेसन आणि 1 वाटीच गव्हाचं पीठ लागणार आहे. जी घरातली रेग्युलर वाटी असते या वाटीपेक्षा थोडीशी अंदाजाने मोठीच वाटी घ्यायची. आता यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय आणि एक अर्धा चमचा भरून इथे मी ओवा घेतलेला आहे. तो चांगला असा हातावरती चोळून यामध्ये घालायचा.
अगदी पाव चमचा हळद घालायची, अर्धा चमचा भरून लाल मिरची पावडर घालायची. घातलेलं साहित्य थोडंसं मिसळून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचंय. तर पोह्याचे 3 चमचे भरून मी इथं तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता हे तेल या पिठामध्ये घालूयात आणि लगेचच हे तेल या पिठामध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर सुरुवातीला तेल गरम असतं, यामुळे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं. एकदा हाताला सोसवेल इतपत थंड झालं की मग हाताने चांगलं हे पिठामध्ये मिसळून घ्यायचं. आता यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि पाणी घालून घट्टसर असा गोळा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे. तर लाटी वडी करण्यासाठी पीठ खूप घट्ट मळलं जातं, कारण यामध्ये बेसन पीठ सुद्धा आहे. आधीच जर तुम्ही सैलसर पीठ मळून घेतलत ना, थोड्या वेळानंतर पुन्हा आणखीन जास्त हे सैलसर पीठ होतं. यामुळे आधीच हे खूप घट्ट ठेवायचं. तर हे बघा, साधारण आपण पुरीसाठी कणिक मळून घेतो असं घट्टसर इथं मी कणिक हे मळून घेतलंय. यावरती अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आणि तेलामध्ये ही कणिक पुन्हा आपल्याला घोळून घ्यायची. इथे छान कणिक मळून झालेली आहे. आता याचे लगेचच आपल्याला उंडे करून घ्यायचे आहेत. अजिबात ही कणिक आपल्याला मुरत ठेवायची नाही. बेसन आहे, लगेचच पातळ होतं, यामुळे मळलं की लगेचच आपल्याला लाटून घ्यायचंय. तर या कणकेचे 4 असे उंडे मी इथे करून घेतलेले आहेत. जे प्रमाण मसाल्याचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे किंवा जे स्टफिंग आपण यासाठी वापरणार आहोत ते आणि ही कणिक याचं अगदी परफेक्ट मोजमाप मी तुमच्यासोबत शेअर केलं. यामुळे अजिबातच तुमचं सारण सुद्धा शिल्लक राहणार नाही आणि हे कणिक सुद्धा वायाला जाणार नाही. इथे आपल्याला पिठीचा वापर अजिबातच करायचा नाही. आपण हे घट्ट असं मळून घेतलेलं पीठ आहे. हवं असेल तर तेलाचा इथे लाटताना तुम्ही वापर करू शकता. आता जशी आपण चपाती पातळ अशी लाटून घेतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही सुद्धा लाटून घ्यायची आहे. आता एक उंडा इथे लाटून झाला. यावरती आपल्याला सारण घालायचंय. तर जितपत तुम्हाला आवडेल तितपत तुम्ही यावरती सारण घालू शकता. तर असं खूप जाडसर सुद्धा याचा थर लावायचा नाही. अगदी हलकासा पसरवून असा थर लावून घ्यायचा आहे आणि साइडच्या ज्या कडा आहेत त्या मात्र आपल्याला तशाच ठेवायच्यात, की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित याचा रोल करता येईल. तर घातलेलं हे सारण थोडंसं असं दाबून घ्यायचं, सेट करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला असं दुमडून घ्यायचंय आणि यानंतर आपल्याला हलक्या हाताने असं थोडासा हलकासा दाब देत आपल्याला याची गुंडाळी करून घ्यायची आहे, रोल करून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने जे सारण आहे ते अजिबात आपल्याला इकडे-तिकडे पसरवून द्यायचं नाही. हलक्या हाताने दाबून घेतलं की सारण सुद्धा एकसारखं सगळीकडे पसरलं जातं आणि ही वडी अगदी एकसारखी होते. सारण जर रोल करत असताना पसरत असेल तर थोडंसं ते ॲडजस्ट करून घ्यायचं, व्यवस्थित करून घ्यायचं आणि रोल आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. तर हे बघा, अगदी परफेक्ट असा इथे रोल झालेला आहे. व्यवस्थित हा बंद झालाय याची खात्री करून घ्यायची. साइडच्या ज्या कडा आहेत त्या सुद्धा एकदा चेक करून घ्यायच्या. तयार केलेला हा रोल एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आणखीन आपण रोल तयार करून घेऊ. पण हा रोल असाच न ठेवता यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे हवेने तो सुकणार नाही. तर लाटी वडीसाठी लागणारे 4ही रोल इथे तयार करून झालेले आहेत. आता एक-एक करून हे आपण कट करून घेऊ. आता या रोलचा जो साइडचा भाग आहे तो आधी कट करून घ्यायचा आणि यानंतर 1 ते 1.5 इंचाच्या अंतरावरती आपल्याला ही वडी कट करून घ्यायची किंवा तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे कट करून घेऊ शकता. सारण अगदी व्यवस्थित दाबून भरलं यामध्ये, की अजिबात कट करत असताना हे सारण या वडीमधून बाहेर येत नाही. आता या वड्या आपल्याला उकडून घ्यायच्यात. संपूर्ण वड्या इथे कट करून झालेल्या आहेत. उकडून घेण्यासाठी या थाळीला आधी तेल लावून घ्यायचं आणि वड्या यावरती ठेवायच्या. चला आता वड्या वाफवून घेऊ. तर यासाठी कढईमध्ये भरपूर पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. आता हे जे स्टँड आहे ते यावरती ठेवायचं. यावरती झाकण ठेवायचं आणि वड्या 10 मिनिटांसाठी चांगल्या उकडून घ्यायच्या. बरोबर 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून पाहिलं आणि आता तुम्ही इथे बघू शकता मस्त वड्या वाफवल्या गेलेल्या आहेत. वड्यांची ही थाळी कढईमधून काढून घ्यायची आणि संपूर्णपणे वड्या आपल्याला थंड करून घ्यायच्यात. तयार झालेल्या या वड्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये अगदी 15 दिवसांसाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि हव्या तेव्हा गरमागरम तळून तुम्ही एन्जॉय करू शकता. आता चला, या सगळ्याच वड्या मी एकदम तळून घेणार आहे. तळून घेतल्यानंतर सुद्धा वड्या अगदी 6 दिवसांपर्यंत आरामात फ्रीज शिवाय टिकतात. मध्यम आचेवरती तेल गरम करून घेतलं. आता मध्यम आचेवरतीच आपल्याला या वड्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळल्या जातात. आता वड्या एकदा तेलामध्ये सोडल्या की उलट-पलट करत चांगल्या सगळ्या बाजूने आपल्याला या तळून घ्यायच्यात. तर हे बघा, अशा छान खरपूस वड्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत. वड्यांची ही एक बॅच तळण्यासाठी मध्यम आचेवरती जवळपास आपल्याला 4 ते 5 मिनिट लागतात. तळलेल्या या लाटी वड्या टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्या आणि संपूर्णपणे थंड करून घ्यायच्या. थंड झाल्यावर अगदी 5 ते 6 दिवसांपर्यंत फ्रीज शिवाय सुद्धा या टिकल्या जातात. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.